भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळे भाजपला अच्छे दिन। मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हिंदूच असेल, मग तो एससी किंवा एसटी पण असू शकेल। सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्टोक्ती। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट। तर घरात 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगतं, भागवत यांचं विधान। मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी, तर गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का, राऊतांचा संघाला सवाल। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याची सवय वेगळे असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत, सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य। संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का, मोहन भागवत यांनी स्पष्ट करावं, राऊतांचं आव्हान। तर हिंदू मुस्लिम द्वेषाच्या प्रचारात संघही सहभागी, संजय राऊतांची टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळीमध्ये व्याख्यानमालेचं आयोजन। सलमान खान, अक्षय कुमार, विकी कौशल, अनन्या पांडे सह अन्य बॉलिवूड कलाकारांचीही हजेरी। पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान, संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा, महाविकास आघाडीत एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या सूचना असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं बोलणं हे आमच्या समोरच झालं होतं, सयाजी शिंदेंचा दावा। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन। सुप्यात काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा।